नागपूरच्या गणेशपेठ पोलीस ठाण्याबाहेर जमावानं औरंगजेब जिंदाबादच्या घोषणा दिल्याची माहिती. विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दलाविरोधात तक्रारीसाठी जमलेल्या जमावानं धार्मिक घोषणा दिल्याची माहिती. नागपूरच्या दगडफेकी मागे काश्मीर दगडफेकीचा पॅटर्न. गृह विभागातील सूत्रांची माहिती तर अवघ्या 4 तासात मेसेज देऊन जमाव जमवला. जमावानं पोलिसांना लक्ष केलं. हे सर्व काश्मीर पॅटर्न प्रमाणे असल्याची सूत्रांची माहिती. महाराष्ट्र एटीएसही करणार नागपूर हिंसाचार प्रकरणाचा समांतर तपास. आरोपींच्या सध्या स्थानिक पोलिसांकडून चौकशा सुरू. नागपुरातील जाळपोळ आणि दगडफेक प्रकरणातील आरोपींना 21 मार्चपर्यंत पोलीस कोठडी. रात्री जिल्हा सत्र न्यायालयामध्ये पार पडली सुनावणी. तर आतापर्यंत 46 आरोपींना अटक, तर 6 आरोपी शासकीय रुग्णालयात उपचारासाठी दाखल. नागपुरात तणावादरम्यान जमावाकडून महिला पोलिसांचा विनयभंग. चिटणीस पार्क ते सीए रोडकडे जाणाऱ्या रस्त्यावर संतापजनक प्रकार उघडकीस. इतर महिला पोलिसांनाही जमावाची शिवीगाळ आणि अश्लील शेरेबाजी. महिला पोलिसांच्या विनयभंगाचा मुद्दा विधानसभेमध्ये गाजला. नागपूरचे भाजपचे आमदार प्रवीण दटकेंकडून मुद्दा उपस्थित. तर संबंधित घटनेचं सीसीटीव्ही फुटेज तपासून कारवाई करण्याची केली मागणी. महिला पोलिसांचा विनयभंग करणाऱ्या कठोर कारवाई करा. विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवेंची मागणी. महिला पोलिसाचा विनयभंग करणाऱ्यांना कायद्याचा धाक दाखवला जाईल. मंत्री योगेश कदम यांचा इशारा. तर दोषींवर कठोर कारवाई होईल, कदमांचं आश्वासन. गृहमंत्री देवेंद्र फडणवीसांनी तांत्रिकदृष्ट्या दुरुस्त करून शक्ती कायदा मंजूर करून घ्यावा, जेणेकरून महिलांवर अत्याचार करणाऱ्याला फाशीची शिक्षा होईल. अनिल देशमुखांची नागपुरातील महिला पोलिसांवर विनयभंग झाल्यानंतर प्रतिक्रिया. नितेश राणेंसारख्या भंपक बेताल माणसाला जाणीवपूर्वक मोकळीक देणं ही फडणवीसांची पूर्वनियोजित योजना. सुषमा अंधारेंची टीका. तर पोलिसांना सुरक्षित ठेवू शकत नसाल तर राज्य सुरक्षित कसे राहील, अंधारेंचा सवाल. चिथावणीखोर वक्तव्य करणं थांबवण्यात सरकार अपयशी ठरलं. भास्कर जाधवांचा हल्लाबोल. तर वैचारिक पातळी नाही अशांबद्दल बोलायचं नाही असं ठरवलंय. नितेश राणेंवर जाधवांची प्रतिक्रिया. विधानसभा विरोधी पक्षनेते पदाचं नेमकं काय होणार याकडे लक्ष. अधिवेशनाचे शेवटचे काही दिवस उरलेले असून अद्याप कुठलाही निर्णय घेण्यात आलेला नाहीये. ठाकरे गटाचे शिवसेनेनं पदासाठी भास्कर जाधवांचं नाव अध्यक्षांकडे दिलं. विरोधी पक्षनेते पदासंदर्भात नम्र भूमिका ठेवून भास्कर जाधवांची प्रतिक्रिया. प्रस्ताव दिल्यानंतर विधानसभा अध्यक्षांच्या भेटीही घेतल्या जाणार. आता भाजप लोकशाही जपणार का हे समजेल, भास्कर जाधवांचं वक्तव्य. लोकशाही मनात असेल तर विधानसभा अध्यक्ष प्रस्ताव स्वीकारतील. रोहित पवारांची प्रतिक्रिया. तर विरोधी पक्षनेते पदासाठी भास्कर जाधवांचं नाव विधानसभा अध्यक्षांकडे सुपूर्द. विधानसभा उपाध्यक्ष पदावरून राष्ट्रवादीमध्ये मतभेद. उपाध्यक्ष पदासाठी आमदार अण्णा बनसोडे आणि राजकुमार बडोले यांच्या नावाची चर्चा. बनसोडे की बडोले यावरून राष्ट्रवादीमध्ये अंतर्गत कलह सुरू. अंबादास दानवेंचं मुख्य निवडणूक आयोगाला विधान परिषद पोटनिवडणुकी संदर्भात पत्र. पोटनिवडणुकीच्या प्रक्रियेमध्ये विसंगती असल्यानं सर्व राजकीय पक्षांना सम्यक आणि न्याय संधी मिळत नसल्याचा पत्रामध्ये उल्लेख. विधान परिषदेच्या कामकाजाला सकाळी सुरुवात झाली तेव्हा सभागृहात फक्त 6 सदस्य उपस्थित. 4 मंत्री आणि विरोधी बाकांवर 2 सदस्य. तर आमदार सदस्यांच्या उपस्थितीवरून सभापती नाराज. लक्षवेधी उपस्थित करणारे विधानसभा सदस्य गैरहजर राहिल्यानं मंत्री उदय सामंत नाराज. जे सदस्य गैरहजर राहतील त्यांची लक्षवेधी रद्द करण्याची केली मागणी. काल रोहित पाटील आणि आज संदीप क्षीरसागर होते गैरहजर. संजय खोडकेंना विधान परिषदेची उमेदवारी दिल्यानं राष्ट्रवादीमध्ये नाराजी. खोडकेंना उमेदवारी देऊन एका घरात 2 आमदारकी दिल्याची तक्रार. पदाधिकाऱ्यांनी अजित पवारांकडे केली नाराजी व्यक्त. विधिमंडळ परिसरामध्ये आशिष शेलार, जयंत पाटील यांची भेट. एकमेकांशी हस्तांदोलन करत दोघांनी केली चर्चा. विधानसभा आणि विधान परिषदेच्या सर्व आमदारांसाठी आज स्नेहभोजनाचा कार्यक्रम. विधान भवन परिसरामध्ये स्नेहभोजनाचं आयोजन. अधिवेशन संपताच भाजपच्या आमदार आणि मंत्र्यांची प्रशिक्षण वारी. मतदारसंघ कसा विकसित करायचा याबाबत 27-28 मार्चला देणार प्रशिक्षण. तर उत्तन येथील रामभाऊ माळगी प्रबोधिनी येथे प्रशिक्षणाचा कार्यक्रम.
प्रशांत कोरटकर आज मुंबई उच्च न्यायालयामध्ये अटकेपासून संरक्षणासाठी अर्ज करणार असल्याची माहिती. दरम्यान उच्च न्यायालयानं संरक्षण देण्यापूर्वीच कोरटकरांना शोधण्यासाठी कोल्हापूर पोलिसांचं पथक नागपूरच्या दिशेनं रवाना. प्रशांत कोरटकर सारख्या लोकांना पकडण्याची इच्छा शक्ती असावी लागते. शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवारांचं टीकास्त्र. प्रशांत कोरटकर सारख्या लोकांना सरकार संरक्षण देत आहे. खासदार अमोल कोल्हेंची टीका. तर महाराजांविषयी आक्षेपार्ह वक्तव्य करणाऱ्यांना शिक्षाच व्हायला हवी. भडकाऊ बोलणाऱ्यांना अद्दल घडवायला पाहिजे, कोल्हेंची मागणी. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.